कथेच्या कालच्या भागात आपण पाहिलं की गार्गी आणि राघव हे कारमध्ये बसून हॉटेलकडे निघालेले असतात. आता पुढे, सर आगे कुछ तो गडबड है, हमें रास्ता बदलना चाहिए. ड्रायव्हर समोर बघत थोडा घाबरूनच बोलला. राघवने पण समोर पाहिलं. रस्ता रिकामाच होता. फक्त एक गाडी होती आणि काही माणसं एका मुलीला ओढत त्या गाडीकडे घेऊन जात होती. आता पुढे, गार्गी पण आता पुढे बघत होती आणि पुढचं दृश्य पाहून तिचा थरकाप उडाला होता. 2 माणसांनी त्या मुलीला पकडलं होतं आणि तिला फरफटत ते गाडीकडे घेऊन चालले होते. बहुधा ती मुलगी पळून तिथं आली असावी आणि मग हे लोक तिच्या मागोमाग तिथे आले असावेत. ती मुलगी हेल्पसाठी खूप ओरडा करत होती. गार्गीला त्या मुलीची खूप दया येत होती, पण तितकीच त्या माणसांची भीती पण वाटत होती. हॅलो पोलीस, राघवच्या आवाजाने गार्गीने त्याच्याकडे पाहिलं तर तो पोलिसांना तिथला प्रकार सांगत होता. ड्रायव्हर, गाडी यू टर्न ले लो, पोलीस आ जाएगी. राघव त्या मुलीला बघत बोलला. ते कधी वेळेत येतात तोपर्यंत तिचं काय होईल? गार्गी घाबरून बोलली आणि राघवने चमकून तिच्याकडे पाहिलं. त्यांचं ते बघून घेतील. राघव खिडकीतून बाहेर बघत बोलला आणि त्याच वेळी त्याला डोअर ओपन झाल्याचा आवाज आला. त्याने गार्गीच्या दिशेने पाहिलं तर ती गाडीतून खाली उतरली होती आणि त्या गाडीकडे धावत होती. स्टुपिड गर्ल, स्वतःला काय समजते ही? सुपर हिरो? राघव रागात पुटपुटला. सर हम जाए क्या यहाँ से, पोलीस आ जाएगी. ड्रायव्हर घाबरलेल्या नजरेने समोर बघत बोलला. शट अप, राघव रागात त्याच्यावर ओरडला. ती बाहेर गेली आहे आणि याला इथून पळून जायचं आहे. याचा त्याला भयंकर राग आलेला. त्याचं पूर्ण लक्ष समोर गार्गीकडे होतं. ती त्या लोकांपर्यंत पोहोचली होती आणि हात जोडून विनंती करत असल्यासारखं वाटत होतं. राघवने त्याच्या साईडचा डोअर ओपन केला आणि तो पण बाहेर पडला. भैया प्लीज छोड़ दीजिए ना, आप गलत कर रहे हो. आपकी भी कोई बहन होगी, उसके खातिर प्लीज. गार्गी त्यातल्या एकाला विनवत होती. तिला तिथं पाहून ते लोक थोडं चकित झालेले. एकमेकांना काहीतरी इशारे करत होते. भैया जी, ये छोकरी कहाँ से आई? पुलिस की तो नहीं है? पीछे गाड़ी भी खड़ी है. ते लोक आपापसात कुजबूज करत होते. त्यांनी ज्या मुलीला पकडलं होतं ती आता गार्गीकडे आशेने बघत होती. आपण को पुलिस का लफड़ा नहीं मांगता, चल इसको जल्दी से अंदर ले लो. त्यातला मेन माणूस बोलला तसं बाकीचे दोघं पुन्हा त्या मुलीला ओढत घेऊन जाऊ लागले. आता मात्र गार्गीने त्या माणसाचे पाय पकडले आणि गयावया करू लागली. भैया प्लीज छोड़ दो ना, आपको पैसे चाहिए क्या? मैं देती हूँ, ये ले लो. गार्गी पैसे पर्समधून 500च्या 5-6 नोटा काढून बोलू लागली आणि ती माणसं तिला तसं पाहून जोरजोरात हसू लागली. अबे देख तो, ये लड़की 2-3 हजार देके हमसे इसको छुड़ाने आई है, हा हा हा. तो मेन माणूस गार्गीकडे बघून हसत होता आणि बाकीचे पण त्याला साथ देत होते. गार्गीला वाईट वाटलं. त्या पैशांची खरी किंमत फक्त तिलाच माहीत होती, कारण तिने ते पैसे प्रसंगी उपाशी राहून साठवलेले होते. ये क्या देख रहा है, लड़की को अंदर डाल. मेन माणूस बोलला तसं बाकी दोघेही पुन्हा त्या मुलीला आत ढकलू लागले. गार्गीने आता मागे वळून पाहिलं. राघव तिच्यापासून काही अंतरावर चालत येत होता. तिने मग हिम्मत करून त्यातल्या एका माणसाला ढकललं आणि त्या मुलीचा हात पकडून ओढू लागली. तसं त्या मेन माणसाला राग आला. साली हमसे पंगा लेगी, तो माणूस जोरात ओरडला आणि त्याने गार्गीला जोरात कानाखाली मारली. त्या माणसाचा जोर इतका जास्त होता की गार्गी डायरेक्ट खाली पडली आणि तिचं डोकं दगडावर आपटलं.
गार्गी! राघव गार्गीला खाली पडलेला पाहून ओरडला. तो आता पळतच तिच्याजवळ गेला आणि तिची मान उचलून हातात घेतली. गार्गी, आर यू ओके? तो तिच्या गालावर थोपटत बोलत होता. तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती. तिचे थोडेसे उघडे डोळे त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. ओठ थरथरत होते. पण ती काही बोलणार. तेवढ्यात तर ती बेहोश झाली. गार्गी! तो तिच्या गालावर थोपटत तिला उठवण्याचा पुन्हा प्रयत्न करू लागला. नकळत तो पॅनिक झालेला. डोक्याखालच्या त्याच्या हाताला काहीतरी उष्ण द्रव लागला. त्याने तो हात काढून पाहिलं तर त्यावर रक्त होतं. भाई लोग चलो, ये लैला मजनू को यही मरने दो. त्या गुंडापैकी एक गुंड हसत बोल. पण दुसऱ्याच सेकंदाला त्याचं हसू वेदनामध्ये बदललेलं होतं. कारण कोणाला काही कळायच्या अगोदरच राघवने त्याचा गळा पकडून पाठीमागच्या गाडीच्या काचेवर त्याला फेकून दिलं होतं. गाडीच्या काचा तुटल्या आणि त्या त्याच्या शरीरात ठिकठिकाणी घुसल्या होत्या. वेदनेने तो विव्हाळू लागला होता. भाई! त्यातला एक गुंड लगेच त्या पडलेल्या मेन माणसाकडे धावला, तर बाकीचे दोघं राघवकडे रागाने बघू लागले. एक जण लगेच चाकू हातात घेऊन राघववर धावून आला. पण राघवने एका हातानेच त्याचा हात पकडून त्याला उलटं केलं. तो जीवाच्या आकांताने ओरडला. तसं दुसरा पण लगेच धावून आला. पण यावेळी राघवने हातातल्या माणसाला ढकलून दिलं आणि खिशातून आता रिव्हॉल्वर बाहेर काढली. त्याने रिव्हॉल्वर लोड केलं आणि समोर पकडलं. त्याच्या हातात रिव्हॉल्वर बघून धावून येणारा माणूस काहीसा थांबला. एव्हाना ती मुलगी पण बाहेर आलेली. स्वतःची कपडे सावरत होती. तिने राघवच्या समोर हात जोडले आणि ती तिथूनच पळत माघारी जाऊ लागली. पण त्याचवेळी पोलिसांची गाडी सायरन वाजवत तिथं हजर झाली. राघवने आता रिव्हॉल्वर आतमध्ये ठेवली आणि गार्गीला उचललं. ड्रायव्हर, यहाँ के पास में ही लाइफलाइन हॉस्पिटल है, जल्दी चलो. राघवने गार्गीला गाडीमध्ये ठेवत बोलला. ड्रायव्हरने लगेच गाडी स्टार्ट केली. राघवने तिची मान मांडीवर घेतली होती आणि तिचे मोकळे केस त्याच्या हातावर पसरले होते, जे थोडे रक्ताने भरले होते. त्याने खिशातून रुमाल काढला आणि तिच्या डोक्याला बांधला. तिचा पदर पण थोडासा अस्ताव्यस्त झालेला. त्याने तो नीट केला. राहून राहून त्याचं लक्ष ती श्वास घेते का याकडे जात होतं. मनात एक वेगळीच भीती दाटून आलेली. फास्ट! तो आता वैतागून ड्रायव्हरवर ओरडला. ड्रायव्हरने पण शक्य तितका वेग वाढवला. राघवने फोन काढून कोणाला तरी मेसेज केला. थोड्याच वेळात ते लोक हॉस्पिटलमध्ये आले. बाहेर स्ट्रेचर घेऊन वाट बघत होते. राघवने गार्गीला पुन्हा उचलून बाहेर आणलं आणि स्ट्रेचरवर ठेवलं. गार्गीला आतमध्ये ट्रीटमेंटसाठी नेलं गेलं. राघव तिथेच बाहेर बाकड्यावर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे त्याच्या हाताच्या 2 बोटांची हालचाल जलद होत होती. त्याच्या मनाची अस्वस्थता लपत नव्हती. त्याचवेळी एक मुलगी धावत तिथं आली. हॅलो सर, गीता. मिस्टर गुप्ता ने भेजा है, गीता धापा टाकत बोलली. राघवने मान वर करून पाहिलं. एक जाडजूड मुलगी चष्मा सावरत उभी होती. त्याने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. गीता मग चुपचाप तशीच उभी राहिली. थोड्या वेळात डॉक्टर बाहेर आले. हाऊ इज सी? राघवने त्यांना विचारलं. शी इज फाईन. इट वॉज जस्ट अ मायनर इंजुरी. लहान जखम होती, डॉक्टर बोलले. नकळत त्याच्या मनाला समाधान वाटलं. काहीतरी दुःखाचं सावट गेल्याची जाणीव झाली. थँक्स. कॅन आय सी हर? येस, बट सी इज अनकॉन्शियस. बेहोश, डॉक्टरने म्हटलं. फाईन, राघव बोलला आणि तिला ज्या रूममध्ये ठेवलं होतं त्या रूममध्ये गेला.
गार्गी बेडवर शांत झोपली होती. राघवने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. खूपच निरागस आणि सोज्वळ चेहरा होता. पाहताच डोळ्यांना एक वेगळंच समाधान मिळत होतं. जसं रखरखत्या उन्हात पाणी पाहिल्यावर होतं अगदी तसंच. क्षणभर तो तिच्यातच हरवला, पण लगेच भानावर आला आणि मनातले विचार पाहून स्वतःवरच रागवला. असं कसं आपण तिचा विचार करू शकतो? हिच्यासारख्या कितीतरी मुली अशा आपल्या अवतीभोवती फिरू शकतात. मग आपण हिच्यात का गुंतत आहोत? नो, इट्स नॉट गुड. हेट हर. आय हेट दिस फिलिंग्स. येस, आय हेट द फिलिंग ऑफ फॉलिंग इन लव्ह. त्याने रागात तिच्याकडे पाहिलं आणि रूममधून बाहेर पडला. समोर गीता अजूनही तिथंच तशीच उभी होती. टेक केअर ऑफ हर. मुंबई भेज दो उसे. तो निर्विकारपणे बोलला आणि तिथून बाहेर पडला. OMG जानू, काय झाले? तू ठीक आहेस ना? रेश्माने गार्गीच्या कपाळावर पट्टी पाहून विचारलं. हो ग, ठीक आहे. मला आतमध्ये तरी येऊ दे ग. गार्गीने डोअरमधूनच आतमध्ये येत बोलली. आताच गीता तिला मुंबईच्या एअरपोर्टवर सोडून गेली होती. मग ती तिथूनच टॅक्सी करून आलेली. हे घे पाणी, पी. आणि मला सगळं सांग. तुला हे कसं लागलं? रेश्माने तिला पाणी देत विचारलं. गार्गीने पाणी पिलं आणि मग सगळं सांगितलं. गार्डनमधला किस्सा सोडून. क्या बात है. म्हणजे द राघव मराठे आणि तू 2 दिवस एकत्र होता. आणि तू मला सांगितलं पण नाही. दॅट्स नॉट फेअर. मी तुला सांगितलं होतं ना की तो भेटला की मला सांग म्हणून. रेश्मा तक्रार करत बोलली. खूप खडूस आहे तो. कशाला एवढा भाव देते? मला एवढं लागलं पण साधी विचारपूस पण केली नाही. तिथून लगेच मुंबईसाठी निघून आला, मला एकटीला सोडून. नशीब त्या गीताला आमच्या क्लायंटने पाठवलं, नाहीतर मी एकटी पडली असते त्या चेन्नईमध्ये. गार्गी रागात बोलली. बरं असू दे. मोठी माणसं बिझी असतात. आपल्यासारख्यांसाठी त्यांना वेळ नसतो. तू आराम कर. आज ऑफिसला जाणार आहेस का? रेश्माने तिला विचारलं. हो, जावंच लागेल. स्वरा मॅडमना अपडेट द्यायचं आहे. गार्गी नाराज होत बोलली. थोड्या वेळाने ती तयार होऊन ऑफिसमध्ये आली. आल्या आल्या तिला स्वराने केबिनमध्ये बोलवल्याची सूचना मिळाली. ती लगेच तिच्या केबिनमध्ये गेली तर आज स्वरा सोबत आणखी एक मुलगी तिथं बसली होती. गुड मॉर्निंग मॅम. गार्गीने हसून ग्रीट केलं. गुड मॉर्निंग. काय कांड केलं आहेस? स्वराने तिरसटपणे विचारलं. गार्गीने गोंधळून तिच्याकडे पाहिलं. डोक्याला काय झालं? कुठे धडपडायला गेलेली? स्वराने विचारलं. मॅडम ते मी. गार्गी आणखी काही पुढे सांगणार तेवढ्यात स्वराच बोलली. बरं बरं, राहू दे. तू तुझं साहित्य घे आणि आजपासून बाहेर सगळ्यांसोबत डेस्कवर बस. जे काही रिपोर्ट्स वगैरे करायचे असतील ते या मेघनाला द्यायचे. ती आम्हाला देईल. तू आतापासून आम्हाला म्हणजे मला आणि राघव सरांना काही रिपोर्ट करू नकोस, ओके? स्वरा बोलली आणि गार्गीला आश्चर्य वाटलं, पण तिने स्वराला काहीच विचारलं नाही. ती लगेच तिथून बाहेर पडली. क्या बात है स्वरा, फायनली तू मला तुझ्या कंपनीत आणलंच. मेघना हसून बोलली. ते तर मी आणणारच होते, पण या बहिणाबाईला ऑफिसच्या बाहेरच काढायचं होतं. सकाळी जेव्हा राघव रागात हिच्याबद्दल बोलत होता तेव्हा वाटत होतं की हिला काढून टाकेन, पण नाही, हिला फक्त पोझिशन चेंज करून दिली. एनिवेज आपलं तर काम झालं ना. मग नो टेन्शन. तू आत्तापासून माझी असिस्टंट आहेस. स्वरा हसून बोलली. पण नेमकं काय झालं? राघव हिच्यावर एवढं रागवला? मेघनाने विचारलं आणि स्वराने तिच्याकडे रागात पाहिलं. राघव सर, ते तुझ्यासाठी सरच आहेत, हे लक्षात घे. स्वरा रागात तिला बोलली.
हो ग सॉरी राघव सर का हो ग सॉरी राघव सर का रागवले? मेघना स्वतःला सुधारत बोलली. माहीत नाही, पण सकाळी सकाळी फोन करून रागात बोलत होता की आय डोंट वॉन्ट दॅट गर्ल इन फ्रंट ऑफ मी. तिला दुसरीकडे शिफ्ट करायला सांगितलं, म्हणून तर तुला लगेच अपॉइंट केलं. आता नीता येईपर्यंत तरी आपलंच राज्य आहे. स्वरा खुशीत बोलली. येस, मी आता त्या डेस्कवर बसायचे का? मेघनाने तिला विचारलं. नाही ग मेघ, तो डेस्क मी काढायला सांगणार आहे. तुझ्यासाठी माझ्याजवळ डेस्क बनवते. स्वरा आनंदात बोलली. मेघना थोडं खट्टू झाली, पण तिने ते दाखवलं नाही. राघव बाळा, काय झाले? चेन्नईवरून आल्यापासून पाहते तू थोडा विचित्र वाटतोय, राघवची मॉम त्याला विचारत होती. राघव डायनिंग टेबलवर नाश्ता करत होता. मॉम, काहीच नाही झालं. तू आल्यापासून हेच सारखं विचारत आहेस. आता इरिटेट होतंय. राघव वैतागून बोलला. अरे तुझीच काळजी वाटते म्हणून विचारते. आता पुढच्या महिन्यात घरात लग्न आहे. हा तुझा वाकडा चेहरा जरा चांगला ठेव, नाहीतर आत्याला मंदारला काय वाटेल? मॉम थोडं घाबरत बोलली. कोणाला काहीही वाटू दे, आय डोंट केअर, राघव बेफिकरपणे बोलला. अरे मंदार तर तुझा मित्र आहे ना, त्याच्या खुशीसाठी तरी. मॉमने त्याला समजावत बोलल्या. मॉम स्टॉप इट. मॉमला मध्येच अडवत राघव ओरडला. राघवच्या मॉमने समोरच बसलेल्या आपल्या पतीला इशारा केला तसं त्यांनी पेपर बाजूला ठेवला. राघव थोडं बोलायचं होतं. गिरीश मराठे, राघवचे वडील, सिनियर टोनमध्ये बोलले. राघवने कॉफी पीतच हुंकार भरला. अक्षय आणि त्याच्या फॅमिलीने हायकोर्टात अपील केलं आहे. कदाचित यावेळी त्याला जामीन मिळेल, गिरीश बोलले. आणि राघवने कॉफीचा मग जोरात टेबलवर आपटला. आय वुड नॉट. तो रागातच बोलला आणि त्याच्या रूमकडे निघून गेला. कधी हे सगळं संपणार देव जाणे, गिरीशराव सुस्कारा सोडत बोलले. होईल सगळं ठीक. वेळ ही सगळ्या दुखण्यावर रामबाण औषध आहे, राघवची मॉम त्यांच्या खांद्यावर हात ठेवत बोलली. हो, पण हा कधी बदलणार? याचा राग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आणि आता तर त्याचा कंट्रोल करणारी पण. गिरीशराव मध्येच बोलायचे थांबले. त्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावलेल्या. अहो ठीक होईल सगळं, राघवची मॉम धीर द्यायच्या स्वरात बोलली. इकडे राघवने ड्रायव्हरला बाहेर काढलं आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. त्याने भरधाव गाडी सुरू केली. पण त्याचे विचार त्या गाडीच्या वेगापेक्षा सुद्धा जास्त जलद होते आणि त्यामुळेच राग उफाळून येत होता. काही वेळाने त्याचा मन शांत होऊ लागलं. मग मात्र त्याचा वेग कमी झाला. एव्हाना तो ऑफिसमध्ये पोहोचला होता. त्याने गाडी पार्क केली आणि केबिनमध्ये आला. चेअरवर बसताच त्याचं लक्ष समोर गेलं आणि रिकामा डेस्क पाहून आता पुन्हा त्याचे डोळे लाल झाले होते. त्याने लगेच एक नंबर डायल केला. वेअर इज गार्गी, सेंड हर फास्ट, असे बोलला आणि फोन ठेवून दिला. थोड्या वेळात त्याच्या डोअरवर टकटक झाली. त्याने मान वर करून पाहिलं. गार्गी फाईल हातात घेऊन डोअरमध्ये उभी होती. तिला वाटलं कालच्या प्रोजेक्टबद्दल राघवने बोलवलं आहे म्हणून ती तयारी करूनच आलेली. कम इन. राघव उठून उभा राहिला. ती आतमध्ये आली आणि त्याच्यासमोर उभी राहिली. व्हॉट इज द टाइम? व्हाय आर यू ऑलवेज लेट? त्याने दोन्ही हात मागे गुंफले आणि रागात तिला विचारलं. त्याच्या अशा बोलण्याने ती गोंधळली, कारण ती तर वेळेवर आलेली. मग हे लेट का बोलत आहेत ते तिला कळत नव्हतं. आर यू डम? से समथिंग. व्हाय आर यू लेट? राघव तिच्या समोर टेबलवर हात आपटत बोलला आणि तिने घाबरून एक पाऊल मागे घेतलं.
तिचं काळीज वर खाली होऊ लागलं. सर मी लेट नाही, माझ्या वेळेतच आले आहे, गार्गी हिम्मत करून बोलली. अच्छा, मग आतापर्यंत कुठे होती? मी आल्या आल्या मला तू समोर का नाही दिसली? राघवने पुन्हा रागात विचारलं. याचं डोकं ठिकाणावर नाही का? सकाळी सकाळी पिऊन आलाय का? गार्गीने त्याच्याकडे पाहून आवंडा गिळला. सर मला बाहेरचा डेस्क दिला आहे, तिथं मी काम करत होते. जर विश्वास नसेल तर तुम्ही CCTV चेक करा. गार्गी आता थोडं रागात बोलली. तिचं बोलणं ऐकून राघव गोंधळला आणि त्याला सकाळी स्वरासोबतचं बोलणं आठवलं. त्यानेच तिला दुसरीकडे शिफ्ट व्हायला सांगितलं होतं. मनातच तो स्वतःच्या चुकीवर रागवला. ओके, प्रोजेक्ट डिपार्टमेंटला ट्रान्सफर झाली का? तो आता काही झालंच नाही असा आविर्भाव आणत बोलला. स्वरा मॅडमना दिलं आहे, ती बोलली. ओके फाईन, मेक अ कॉफी फॉर मी. तो चेअरवर बसला आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. व्हॉट? आय सेड मेक अ कॉफी फॉर मी. तो एकेका शब्दावर जोर देत बोलला. ती जास्तच गोंधळली. ओके, ती बोलली आणि बाहेर पडली. काय झालं याला? असा विचित्र का वागतोय? एकतर कायम रागात असतो आणि वरून आज कॉफी मागतोय. याला काळी कॉफीच आवडत असेल. गार्गी वैतागूनच ऑफिस किचनमध्ये गेली. भैया, राघव सरांसाठी कॉफी हवी आहे, गार्गीने तिथल्या शेफला सांगितलं. त्याने लगेच एक ब्लॅक कॉफी बनवली. ती बघून तिने मनातच स्वतःच्या अचूक अंदाजाला दाद दिली. मग तिने ती कॉफी उचलली आणि राघवच्या केबिनमध्ये घेऊन जाऊ लागली. ए गार्गी, आता कॉफीची वेळ आहे का? स्वराच्या आवाजाने ती मध्येच थांबली. माझ्यासाठी नाहीये, गार्गीने तिला सांगितलं. अच्छा, मग तू काय वेटर झाली आहेस का बाकीच्या लोकांची? स्वराने विचारलं. राघव सरांना हवी होती, गार्गी बोलली आणि तिथून पुढे गेली. पण इकडे स्वराच्या चेहऱ्यावर मात्र रागीट एक्सप्रेशन उमटले. गार्गीने राघवच्या केबिनवर टकटक केलं आणि आतमध्ये गेली. आता राघव लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता. सर, कॉफी. ती त्याच्या समोर कॉफी ठेवत बोलली. त्याने तिच्याकडे पाहिलं पण नाही आणि कप उचलून तोंडाला लावला. शी. त्याने एक सिप घेऊनच कप टेबलवर आपटला. इज इट अ कॉफी? तुला कॉफी बनवता येत नाही का? राघवने रागात विचारलं. शेफने बनवली आहे, मी नाही, गार्गीने उत्तर दिलं. आय डोंट लाईक दिस, मेक अनदर वन. तो बोलला आणि पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला. गार्गीला आता राग येत होता त्याचा आणि त्याच्या अशा लहान मुलांसारखे हट्ट करण्याचा. तिने कप उचलला आणि पुन्हा ती किचनमध्ये गेली. भैया प्लीज दुसरी कॉफी बनवाल का? त्यांना ही आवडली नाही, गार्गी शेफला बोलली. शेफ थोडा चकित झाला. पण सरांना तर हीच कॉफी आवडते, त्यांना दुसरी कुठलीच चालत नाही, शेफ बोलला. तुम्ही बनवा ना दुसरी प्लीज, तिने विनवणी केली. मग शेफने दुसरी कॉफी बनवली. तिने देवाचं नाव घेतलं आणि ती कॉफी राघवच्या समोर नेऊन ठेवली. त्याने कप उचलला आणि तोंडाला लावला. पुन्हा तीच प्रतिक्रिया. मिस गार्गी, तुम्हाला साधी कॉफी बनवता येत नाही का? एवढ्या मोठ्या कंपनीत काम करता आणि एक साधी कॉफी सुद्धा बनवता येत नाही, राघवने टेबलवर पुन्हा कप आपटत बोलला. हे भगवान, याचा टेबल कधी फुटणार? गार्गी मनातच देवाला साकडं घालत होते. तुम्हाला कशी कॉफी आवडते सांगा, मी बनवते, गार्गी आवाजवर कंट्रोल ठेवत बोलली. कारण आता तिच्या मनात राग आणि दुःख दोन्ही उफाळून आलेलं आणि ते कधीही बाहेर पडू शकतं असं तिला वाटत होतं. उगीच त्याच्या समोर आपण रडू नये याची ती काळजी घेत होती. तू तुझ्यासाठी जशी बनवते तशी बनव, तो मान वर
न करताच बोलला. गार्गीने रागात कप उचलला आणि ती पुन्हा किचनमध्ये आली. भैया तुम्ही बाजूला व्हा, यावेळी कॉफी मी बनवते, ती शेफला बोलली. शेफ पण थोडा वैतागला होता, त्याचं बाकीचं काम राहिलेलं कॉफीमुळं. गार्गीने एक कपात उकळलेलं दूध घेतलं, त्यात कॉफी पावडर टाकली, मग 2 चमचे भरभरून साखर टाकली. मॅडम सरांना साखर आवडत नाही आणि दूध पण नाही आवडत. शेफ तिची कॉफी बघून म्हणाला. अगोदरच्या दोन्ही दिल्या ना तुम्ही, आता ही पण देऊन बघू, गार्गी बोलली आणि कप घेऊन पुन्हा राघवकडे आली. तिने धडधडत्या अंतःकरणाने कॉफी त्याच्या समोर ठेवली. बस आता ज्वालामुखी फुटेल आणि आपण त्यात मरून जाऊ, अशी फिलिंग घेऊन ती त्याच्याकडे बघत होती. त्याने कप तोंडाला लावला आणि सिप घेतला. इकडे गार्गीने डोळे बंद केले. तिचं हृदय जास्त वेगात धडधड करू लागलं. कोणत्याही क्षणी आता तो आपल्यावर बरसेल असं तिला वाटत होतं. पण थोडा वेळ निघून गेला तरी काहीच झालं नाही. तिने आश्चर्याने डोळे उघडले तर तो मस्त मजेत कॉफी पित होता. तिचे डोळे विस्पावले. इट्स नाईस, तो तिच्या विस्फारलेल्या डोळ्यात बघत बोलला. न समजून ती त्याला बघत होती. यू मे लिव्ह नाव. तो कॉफीचा सिप घेत पुन्हा लॅपटॉपमध्ये बघू लागला आणि ती शॉक लागल्यासारखी तिथून बाहेर पडली. मूर्ख बावळट, शी, ही स्वरा मॅडम कशी ह्याला हँडल करत असेल. असला बॉयफ्रेंड कोणालाच मिळू नये. हे असे पार्टनर असण्यापेक्षा नसलेले बरे. गार्गी रागात विचार करत तिच्या डेस्कवर येऊन बसली. त्याच वेळी तिचा फोन वाजला. मामांचं नाव बघून तिला आश्चर्य वाटलं. मामा यावेळी का फोन करत असतील विचार करतच तिने फोन रिसीव्ह केला. आजचा पाठ कसा वाटला ती कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया पुढच्या भागात. कथेचा पुढचा भाग लवकरच चॅनलवर उपलब्ध होईल. धन्यवाद.